नमस्कार, सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण थोडासा वेगळा व्हिडिओ बनवलाय. आज मस्त चुलीवरची वांगी बनवलेत, जी मी न बनवता आमच्या आहोंनी बनवलेत. अगदी झटपट होतात आणि मोजक्या साहित्यात बनवलेत, त्यामुळे तुम्ही सुद्धा बनवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. नमस्कार. बायकोची मागणी आणि कोण टाळणार? त्याच्यामुळे आज आमच्यावरती स्वयंपाक करण्याची वेळ आलेली आहे. असू देत, चला आपली आवडती रेसिपी बनवूया मग. आज मी या ठिकाणी एक 6 वांगी घेतलेत, शेतातून येताना घेऊन आलो होतो. एकदम छोटी छोटी मस्त काटे आलेली वांगी घेतलेत या ठिकाणी. थोडंसं अद्रक घेतलंय, लसूण सोलून घेतलाय, खोबरं घेतलंय तुकडाभर आणि मस्त हिरवी लुसलुसीत कोथिंबीर. घरातलंच नेहमीचं साहित्य: मीठ, हळद, जिरे, मोहरे, शेंगदाणे आणि कांदे. अगदी सोप्या ह्याच्यामध्ये मी रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्यांदा इथं खोबरं खिसून घेणार आहे आणि ते खोबरं अगदी बारीक खिसून घ्यायचं आहे. ते खोबरं खिसत असताना असं मोठं नाही आलं पाहिजे, एकदम छान. आता ते खोबरं खिसून झालंय आपलं. आता या ठिकाणी वाटण्यासाठी मी भाजलेले शेंगदाणे घेतलेत. भाजलेले शेंगदाणे एकदम बारीक करतोय मी आता. तर हे शेंगदाणे बारीक करत असताना याच्यामध्ये रगडा द्यायचा, त्याच्यामुळे ते खलबत्याच्या बाहेर उडत नाहीत. एकदम मस्त परफेक्ट या ठिकाणी झालेलं. त्याच्यात थोडासा लसूण घालणार आहे. आता लसणाच्या त्याच्यामध्ये पाकळ्या घालायच्यात. तुम्ही नेहमी घरी वरवंट्यावरती असे वाटण करत चला. त्याच्याने काय होतं, भाजीला अतिशय छान प्रकारे चव येते आणि वेगळी रेसिपी होते. माझी आई नेहमी करायची ही रेसिपी, मला खूप आवडायची. आईने शिकवलेलं आहे, आईचं पाहून शिकलेलो होतो. त्यामुळे आता त्या गोष्टी जे लहानपणी पाहत होतो त्या गोष्टी मला आता बऱ्यापैकी जमतात आणि करतो कधी कधी. माझ्या बायकोला खूप आवडते माझ्या हातची वांग्याची, भरलेल्या वांग्याची भाजी. त्यामुळे आज मी चुलीवर करण्याचा प्रयत्न केलाय. घरामध्ये चूल नाहीये, परंतु आम्ही शेजारी एक बांधकाम सुरू होतं, त्याच्यातून विटा आणलेत आणि घराच्या एका कोपऱ्यामध्ये, कंपाऊंडमध्ये आम्ही त्याला चूल मांडलेले. आता याच्यामध्ये थोडीशी बारीक कोथिंबीर, चिरलेली कोथिंबीर घालणार आहे आणि पुन्हा ह्याला रगडा देणार आहे. हे सर्व मिश्रण एकत्र करत असताना खूप म्हणजे असं ताकद लागल्यासारखं लावावं लागतं, पण खूप मजा येते आणि कधी तर करायला पाहिजे. नेहमी बायकाच करतात घरामध्ये. आता याच्यामध्ये मी एकत्र असं करून घेतोय. तो एकजीव झालाय आणि ह्याला ना, ह्या शेंगदाण्याला आणि त्या खोबऱ्याला असं तेल सुटल्यासारखं झालंय. त्यामुळे ह्याचं स्ट्रक्चर आहे ना, एकदम अप्रतिम आणि मजेशीर वाटतंय. ह्याचा एकजीव झालाय. कोथिंबीर, अद्रक, लसूण हे सर्व एकत्र झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये बाकी आहे ते आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. थोडंसं आपण याच्यामध्ये काय करतोय, खडा मीठ, जे मोठं मीठ मिळतं मार्केटमध्ये, ते आपण याच्यामध्ये खडा मीठ घातलेलं आहे आणि त्या खडा मिठाला आता आपण पुन्हा रगडा देणार आहे. त्याच्यामुळे हे ज्या वाटणाचा कलर येणार आहे तो कलर खूप वेगळा होणार आहे आणि मजेशीर वाटणार आहे. तर आता हे या ठिकाणी आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता आपलं वाटण या ठिकाणी तयार झाल्यानंतर त्याला आपण व्यवस्थित काढून घेणार आहोत. एका चांगल्या प्रतीचं वाटण, ज्याला तेल स्वतःचं अंगचं सुटलेलं आहे. जे पूर्वीच्या ज्या बायका होत्या त्या अशाच प्रकारची भाजी करत होत्या. त्याच्यामध्ये माझी आई होती, तुमची आई असेल. आता हे वाटण आपण काढून घेऊया. आता हे वाटण काढत असताना वांगी कशी दिसत आहेत ते माझ्याकडे बघतात, मी वांग्याकडे बघतोय असं मला भास होत आहे. या ठिकाणी आता कढीपत्ता घेतोय मी. कढीपत्ताच्या 2 ताज्या अशा फंटे आणलेत, त्याची पानं काढलेत आणि ते फोडणीसाठी लागतात. तर आता या ठिकाणी हे 2 कांदे जे होते, छोटे छोटे कांदे घ्यायचेत, ते फोडणीसाठी आहेत. आता याला आपण बारीक चिरून घेऊया. आता त्याला फार मोठा चिरायचा नाही, अगदी लहान पद्धतीमध्ये, साईजमध्ये, छोटे छोटे स्लाइसमध्ये अगदी लहान चिरायचा आहे. कांदा स्वच्छ करून घेतलाय मी आणि त्या कांद्याला बारीक चिरून घेतोय. तर आता माझा कांदा या ठिकाणी सर्व चिरून तयार झालेला आहे. त्याला आता मी ताटामध्ये काढून घेतलाय. आता हे जे वांगी आहेत, त्या वांग्याच्या पाठीमागचा देठ आहे ना, त्याला काही निबार काटे असतात. ते काटे कमी शिजतात, त्याच्यामुळे तो घशामध्ये अडकण्याची शक्यता असते किंवा टोचण्याची.
तर त्याला मी थोडंसं वरच्या लेअर कट केलेलं आहे आणि हे जे वांग आहे त्याचे मधून बरोबर 4 फोड केलेत, जेणेकरून आतमध्ये कुठं किडकं निघू नये याची काळजी घेतली. आणि वांगी शेवटी का चिरलेत, तर वांग्याला जर चिरून जर फार वेळ ठेवलं तर ते काळे पडतात. त्यामुळे मी काय केलंय, आता हे वांगे चिरून घेतलेत आणि सर्व वांगे माझे चिरून झालेले आहेत. त्याला एका भांड्यामध्ये पाणी ठेवलंय, त्याच्यात टाकलंय आणि आता आपला या ठिकाणी मसाला तयार करायचा आहे. तर आपण जे वाटण घेतलं होतं त्याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट आणि त्याच्यामध्ये काळं तिखट घालतोय आपण. काळं तिखट म्हणजे आमच्याकडे येसूर म्हणतात, कोणी काळं तिखट म्हणतं, कोणी काळा मसालाही म्हणतं. मी जरा थोडंसं तिखट जास्त लागतं मला, त्याच्यामुळे 2 चमचे घातलेले आहेत. आणि हा गरम मसाला आहे, तुम्ही कोणताही गरम मसाला घालू शकता, अगदी घरकुल मसाला घालू शकता किंवा किचनमधला कोणताही गरम मसाला तुम्ही रेसिपीसाठी वापरू शकता. आता आपलं या ठिकाणी सर्व टाकून झालेलं आहे. ते मसाले टाकल्यानंतर तिखट वगैरे ते सर्व एकत्र सारण त्याचं मिक्स करून घ्यायचं आहे. त्या सारणामध्ये मिक्स करत असताना त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही, याची मात्र काळजी घ्यायची आहे. का तर त्याला तेल सुटलेलं आहे, वाटण करत असताना त्याला जे अंगचं तेल सुटलेलं आहे, हे बघा तुम्हाला दिसतंय, हां एकदम मस्त झालंय आणि ते हाताला चिटकतंय तेल. तर त्या हिशोबाने ते वाटण मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झालेलं जे वाटण आहे, आता त्याला एक लालसर काळसर तिखट असा कलर आलेला आहे. आणि आता आपण हे काय करतोय, हे वांग्याचे जे 4 फोडी केलेलं अख्खं वांग आहे त्याला पूर्ण नाही कट करायचं, 4 फोडी तशाच ठेवायचं, त्याच्यामध्ये सर्व बाजूनी भरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे सर्व मसाला त्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे. आपण हे सर्व वांगी अशाच पद्धतीने भरून घेणार आहोत. आणि आपली सर्व वांगी या ठिकाणी भरून झालेली आहेत. आपला सर्व वाटण केलेला जो मसाला होता, घरचेच सगळे मसाल्यामधले जे मसाल्याच्या डब्यामध्ये ज्या जिन्नस असतात त्या जिन्नस वापरून आपण या ठिकाणी आज आपण भरलेली वांगी करण्याचा बेत करतोय. आता आपल्याकडे चला चुलीवर जाऊया. तर आम्ही आमच्या कंपाऊंडमध्ये विटांची चूल मांडलेली आहे. तर या ठिकाणी आम्ही एक छोटासा आनंद घेतोय शेतात गेल्याचा किंवा गावाकडे असल्याचा. तर याच्यावरती काळी कढई आपली लोखंडाची ठेवलेली आहे. आता त्याला गरम होईपर्यंत वाट पाहूया. आपली कढई या ठिकाणी गरम होते. त्याच्यामध्ये आता मी 2 चमचे मोठे तेल घालणार आहे आणि खूप सुंदर लागतं. फक्त काळजी घ्यायची, खालचा जो जाळ आहे चुलीतला तो एकदम लागला नाही पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं, आपली फोडणी करपण्याची शक्यता फार असते. तेल गरम झालेलं आहे. फोडणीसाठी मी या ठिकाणी मोहरी आणि जिरे टाकलेत. मोहरी तडतडलेली आहे. आता त्याच्यामध्ये जिरे टाकलेत. बारीक चिरलेला कांदा जो होता, ते 2 छोटे कांदे ते याच्यामध्ये घातलेले आहेत मी. आता त्या कांद्याला फार असं म्हणजे करपून नाही द्यायचं, लालसर झालं की बस. आता याच्यामध्ये काय करणार आहोत आपण, आता ह्याला थोडंसं हलवून घेणार आहे. थोडासा पिवळसर रंग यायला की बंद करायचा. आता त्याच्यात काय करतोय मी, थोडासा कढीपत्ता घालतोय. त्याच्यामुळं चव खूप छान येते आणि फोडणीला पण वास खूप छान येतो. आता ह्याला थोडंसं हलवत राहायचं आहे, का तर चुलीचा जाळ जो आहे तो खूप आहे आणि कांदा करपणार नाही याची मला काळजी घ्यावी लागणार आहे. आता त्याच्यामध्ये काय झालंय, आपल्या कांद्याला तांबूस रंग आलेला आहे. त्याच्यामुळे मी त्या फोडणीमध्ये आहे भरलेली जी वांगी होती मसाला भरलेली, ती वांगी ह्या फोडणीमध्ये घालून घेणार आहे. आता या ठिकाणी फोडणीची वांगी टाकलेली आहेत. त्याला एकत्र मिक्स करूया, जेणेकरून त्या वांग्यांना पूर्ण तेल लागेल आणि ते पूर्ण व्यवस्थित भाजली जातील. चारी बाजूने तेल लावायचं आहे आणि जो मसाला होता ताटामध्ये राहिलेला त्याच्यात थोडंसं एक फुलपात्रभर पाणी घालायचं आहे आणि ते फुलपात्रभर पाणी घालून तो मसाला ताटाचा सगळं काढून मी याच्यामध्ये टाकतोय. खूप छान असा रंग आलेला आहे आणि मला आत्ताच सध्या ते जे मगाशी मी टाकलेली जी वांगी होती त्याचा रंग बदललेला आहे. पहिल्यांदा जांभळी वांगी होती, आता थोडीशी लालसर झालीत. खूप छान दिसत आहेत, तुम्ही बघू शकता. या ठिकाणी खूप मजा येते आणि मसाला पूर्ण वांग्यांना लागलेला आहे. जेणेकरून त्याचे देठ फार नाही शिजवायचे,
वांग पूर्णपणे शिजलं ना खायला मजा नाही येत. त्यामुळं असं अर्ध कच्चं वांग जे शिजायला पाहिजे तशा पद्धतीमध्ये तुम्ही शिजवून घ्या. आणि हे वांग अगदी चारी बाजूनी मसाला लागून शिजलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी बघताय. आता मी ह्याला वांग लगेच शिजतं. वांग्याला फार वेळ लागत नाही. पूर्णपणे नाही शिजवायचं, गाळ नाही करायचा, थोडंसं कच्चं ठेवायचं देठ. त्यामुळे काय होतं, खायला मजा येते. आता हे वांग दिसायला आणि खायला खूप जबरदस्त लागणार आहे. आता भाकरी झालेली आहे, बायकोनी भाकरी केलेली आहे, मजा येणार आहे खायला. पहिल्यांदा प्रयत्न केलाय बायकोच्या चॅनलवरती. मला ताक आवडतं जेवणामध्ये, त्यामुळे आज वांग्याच्या भाजीसोबत भरलेल्या ताकाचा पण बेत केला होता. बघूया बायकोला आवडतंय का. नेहमी करतो तिच्यासाठी, पण तिच्या चॅनलवरती आज पहिल्यांदा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हालाही आवडलं, तुम्हाला ही रेसिपी आवडली, तुम्ही घरी करू शकता. पण आमच्या हिने आग्रह केलाय म्हणून तुम्ही आग्रह करू नका.